नाशिकच्या मनमाड शहरातून एक अत्यंत सुन्न करणारी आणि थरारक घटना समोर आली आहे। मनमाडमधील मध्यवर्ती भाग असलेल्या आठवडे बाजार परिसरातील ईदगाह पुलाजवळ एका 26 वर्षीय तरुणाची धारधार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण मनमाड शहरात एकच खळबळ उडाली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। धक्कादायक बाब म्हणजे मृत तरुणाचा अवघ्या 2 दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला होता। आनंदाचं वातावरण असतानाच या तरुणावर काळाने घाला घातलाय। या घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवत संशयितांना ताब्यात घेतलंय। काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया। मनमाड शहराच्या मध्यवर्ती भागात रात्रीच्या सुमारास रक्ताचा थरार पाहायला मिळाला। सुदर्शन सूरज चव्हाण असं हत्या झालेल्या 26 वर्षीय दुर्दैवी तरुणाचं नाव आहे। सुदर्शन हा मूळचा मुंबईचा रहिवासी होता। अवघ्या 2 दिवसांपूर्वीच त्याचा साखरपुडा झाला होता आणि संपूर्ण कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं। मात्र काल रात्रीच्या सुमारास तो ईदगाह पुलाजवळ असताना अचानक आलेल्या एका अज्ञात टोळक्याने त्याला घेरलं। काही समजण्याच्या आतच या टोळक्याने सुदर्शनवर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यास सुरुवात केली। त्याच्या मानेवर आणि चेहऱ्यावर गंभीर वार करण्यात आले। हल्ल्याची तीव्रता इतकी भीषण होती की प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे सुदर्शनचा घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच पळापळ आणि घबराट पसरली। नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली, ज्यानंतर सुदर्शनचा मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला। घटनेचं गांभीर्य ओळखून मनमाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सध्या आठवडे बाजार परिसर आणि शासकीय रुग्णालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। दरम्यान मनमाड पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली असून अवघ्या काही तासातच या प्रकरणातील संशयित आरोपींना ताब्यात घेतलाय। हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला की यामागे आणखी काही कौटुंबिक किंवा वैयक्तिक वाद होता, याचा सखोल तपास आता मनमाड पोलीस करतायत।